ठाणे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या शहराचा सुधारित प्रारूप विकास योजनेच्या आराखड्याबाबत 7,500हून अधिक तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या असून त्यापैकी 150 तक्रारींवर गुरुवारी सुनावणी पार पडली। यामध्ये अनेक ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेले आरक्षण रद्द सूर तक्रारदारांनी लावला। 7,500हून अधिक तक्रारी असल्याने ही सुनावणी प्रक्रिया 1 ते 1.5 महिना सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे। विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या 2 दिवस आधी ठाणे महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या शहराचा सुधारित प्रारूप विकास योजनेचा आराखडा प्रसिद्ध केला होता। या आराखड्यामध्ये वाहतूक कोंडी सोडवणे, शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी उच्च तंत्र शिक्षण, डिजिटल विद्यापीठ, वैद्यकीय शिक्षण, आरोग्य, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सुविधा ह्यासह अत्याधुनिक सुविधा केंद्र आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता। सांस्कृतिक केंद्र, सायन्स पार्क, सोनो पार्क, आध्यात्मिक सुविधा केंद्र यासारखे इतर महत्त्वाच्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे। या आराखड्याबाबत 7,500हून अधिक तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या। या तक्रारीवर गुरुवारपासून सुनावणी घेण्यास सुरुवात झाली आहे। टप्प्याटप्प्याने ही सुनावणी घेतली जात असून पहिल्याच दिवशी 150 तक्रारींवर सुनावणी पार पडली। यामध्ये तक्रारदारांचे म्हणणे पालिका प्रशासनाकडून ऐकून घेण्यात आले। यामध्ये प्रामुख्याने आरक्षण फेरबदल आणि रस्ता रुंदीकरण याबाबत नोंदविलेल्या तक्रारींचा समावेश होता। अनेक ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेल्या आरक्षणास तक्रारदारांनी विरोध करत तो रद्द करण्याचा सूर लगावला। 7,500हून अधिक तक्रार असल्याने ही सुनावणी प्रक्रिया 1 ते 1.5 महिना सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे।